हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् अद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुर सिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निसरते वाणी जहुनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमद्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही एद्दोळटय महाभारतांतो दुर्योधनाका पुरायदान उपदेश दिल्लल पळयले तू करचे सम नाही म्हणून सांगून परशुरामान कण्व महर्षीन नारदान सकडी मागिरी विश्वामित्राले गालवाल सकडी विषय पळयला मी. विश्वामित्रान गालवान विश्वामित्राले की तुका गुरुदक्षिण जावन कसल दिव का म्हण पदे पदे निमगे तन विश्वामित्रा कोप येवन तो म्हाका सगळी आंग धवेसचे एक कान मांद्र काळसचे तसल घोडो हांडी म्हूण सांगोस नमे ताका गालबाक भारीची चिंत जाता कसं करचें म्हण. त्या वेळा गरुड गालबाक मेळटा आनी गरुड सांगता तुका हांव खंय जाल्यार व्हरता खंयच्या दिक्कान वचो का म्हूण सांग म्हूण सांगून सगळे हेची पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण चार दिक्कांनी कसं कसं असतनी म्हूण सांगता. कडेरी सुरवेक पूर्व दिक्का वचा म्हणून गालव सांगता तशी गुरडाल वयर बैसून गालव पूर्व दिक्काक प्रयाण करता. जाल्यारी बैसच्या बसला गरुडान यो आम्ही पाटेर बैस हांव व्हरता म्हूण सांगतना जाल्यार गरुडाल वेगच पळते वच्चे वायू वेग म्हणटाची ते चंड मारू तशी हाका भंय जेवच्या शूर जाता. तो सांगता म्हाका नाकाचे नाका म्हाका हे पळय भोंवचे गिवचे कसले ना जाल्यार म्हाका तुगेल प्रयाण तुगेल पाटीर बैसून वच्चे प्रयाण करचें बारी भंय जाता जाल्यार म्हाका एकच पळय एक कसं न्ही म्हूण म्हळें पण तुगेल म्हाका हे भोंवडी म्हाका नाका म्हाका जावका म्हळ्यार घोडे अमकी रितीचे घोडे जावका म्हण. तेन्ना तो सांगता मागीर म्हणटा कसं म्हूण म्हळ्यार पळय एकच वेळ म्हाका घोडो हाडून दिवचे जायना जाल्यार प्राणार्पण म्हळ्यार आत्महत्या करून घेवचें एक बाट म्हूण दिसता म्हूण. तेन्ना गरुड सांगता एक कस उलयता तूं नाती प्रज्ञोसी विप्रर्षयो आत्मानं त्यक्तुमिच्छसी. आत्महत्या करून घेवच्याक इच्छा पावतरच न्हू तूं नाती प्रज्ञोसी तुका बुद्धी आसा स्वल्पपुणी आनी तूं लेखील तेन्ना मरण येता म्हूण लेख लावा तूं ना न्हय जनन मरण आमी लेखले कुडले येवचे न्ही. आतां आत्महत्या कोर का म्हूण तुका दिसल्यार तूं आत्महत्या केल्यार तूं वंच पुरो कसले हातपायांनी म्हूण वचूं पुरो. आतां केलो जन गळपास घेताचे ते रुका गेल्लो म्हूण तांकां तांतू मरण न्हय म्हूण जाल्यार रुका गेल्लो म्हूण पडताच तांणी वांताची तेंची विष घेतल जनसाची तांकां त्या वेळा कोणकी पळोवन विष वंकोन तांणी बांदताची ಒಟ್ರಸೆ मरण ताजी निमती म्हूण असले मात्र मोरची शिवाय नानतले कसं प्रयत्न केला रे मोरू जायना. आमी वशिश्टान जाल्यार पळय चेरडून पुरे मरतन तांणी पट्टाक पातोर बांदून न्हंयत उडकी मारलेले आंग वांचू नसच्या नज म्हूण सांगून आंगाक बरी दोरान सुतू घालून न्हंयत पडलेले कितले सकट पळयला तांणी वर न्हिजवे वशिश्ट बिपाशा न्हंय ताजी निमती पुराय जल्लेली म्हूण आमी म्हणटा पळय जवो तशी वो सांगता आमी जन्मा येवचे आनी मरणाय वचचे आमगेल्या हातांत ना म्हूण मस्त आम्ही लेखतात न्हू जाल्यार केलो जन म्हणटात न्हय ना ना कितले आत्महत्या करतले जनसाची म्हूण सांगून जाल्यार आत्महत्या कांय सुलभ न्ही करूंक केलो पंत आत्महत्या करून घेवचे प्रयत्न केलेले कितले की जन वांचून व्हरताची कळ्ळें. जाल्यार एक कसलें म्हूण म्हळ्यार आत्महत्या जेवो दुर्मरण म्हळ्यार एक्सिडेंटल मरण आनी म्हणटा पळय एक्सिडेंटांनी जावन ते एक नमने दुर्योग म्हणचे कळ्ळें. मागीर एकक पंता कसं की एक सान कारणाक सान विशयांत पटक्कन एक पंत जीव काण घेवया म्हूण जावन जीव काण घेवचे सची
तेदन मोरोकय मरताची इता म्हळ्यार तांगेले ग्रहगती म्हणटा पळय ते भारीच एक दुश्ट जावन आसता खंय एकच वेळे त्या वेळ म्हळ्यार तो कसलो एक नमने दुश्ट वेळ आसा पळय तो दांटवलो म्हण जाल्यार मागीर तांणी आत्महत्या करून घेवची ती कडे वचनाची म्हूण सांगून तशी आत्महत्ये जतनाच मरण जाता पळय ते जातकांतू ग्रहचार भारी क्रूर असल्यार मात्र जाता कारण परमात्मूची तक्का जाल्यार आतां हांगा घालवू हांव जीवकाण घेता म्हूण म्हणटा गरुड सांगता जीवकाण घेवचें तितलें सुलभ ना तूं लेखले कुडलें मरता म्हूण लेखची नाका आत्महत्या केल्ले जन म्हणताचे आनी आत्महत्या करून घेवचें बुद्धीहीन मनशान तुका आतां गुरुदक्षिणे खातीर 800 गोड जेवका म्हूण म्हणलेले विशय हाजे फुडें म्हाका सांगूं येत आशिल्लें न्हय तूं कशें की कश्टार आस बारी दुख्खार आस म्हूण म्हणलेले खातीर हांव तुका सहाय करूं येयलो दुख्खा कारण कसं म्हूण हांव तुका इल्लें निमगेलेलें ना जायत आतां तुका तुगेलें आश कसलें तें तुका पुरयसून उपाय केल्यार जालें न्हय त्या उपायान तुगेलें कार्यसिद्धी जाता कळ्ळें घालवा हांगा दुखून ಸ್ವಲ್ಪ मुखार ऋषभ म्हणलेले एक पर्वत आसा समुद्रा बदीन थंय वचा थंय ಸ್ವಲ್ಪ वेळ विश्राम करून मागीर थंय दुखून मुखार वचचें तुका पुरो जालें म्हणटरच न्हू तूं म्हणून मागीर दोग जणी ऋषभ पर्वता येवन पावताची थंय एकली शांडिली म्हूण म्हणलेली ब्राह्मणी म्हळ्यार ब्राह्मण स्त्री तिका अभिवादन करताची गालवाक आनी गरुडाक दोग जनाकय शांडिली स्वागत करता गरुड गालव दोग जणी बसलींची तांकां ते देवाक समर्पण केलेलें अन्न ती तांकां वाडटा तृप्ती जाल्ली प्रयाणाय आसूं ಸ್ವಲ್ಪ वेळ न्हिदलीची मागीर एक मुहूर्तान उठान वापास वचूं का न्हय मुखारी प्रयाण करूं का म्हणून पळयतना तागेले रेक्के गरुडाल रेक्के पाक शरिरा दुखून विंगड जाला कडे तक्का कसो करचें म्हणून कळना गालवय जाग जालो अयो गरुडाल स्थिती अशी जाल्ली आतां कसो करचें गरुडाले निमगीत तो कसो जाल्ली हें तुका तूं हांगा म्हाका घेवन आयिल्ले खातीर मेगेल ग्राचार तुका लागले बेजावो हांव कशी मरूं तयार जावन आयलो तुगेली ही अवस्था पळयतना म्हाका आमकां कसलें चांग जाता म्हणून दिसना कसो निमती अशी जातरस म्हण कळ्ळें कडेरी तो सांगता पळय खंयचें एक पापकार्य तुगेलें निमती जाल्ला बे सटक्क न्ही हें रेक्के पोण वचूं जाल्यार कळचून वचूं जाल्यार की मनांत कसलें पापकर्माचें आलोचन केला तुवें म्हूण तेदना वय म्हणटा कळ्ळें हें तपस्वी स्त्री ह्या विशयांत म्हाका एक आलोचना येयली कसो म्हळ्यार कसली वायट आलोचना म्हणली न्हू तूं मेगेल मना कसो आशिल्लें म्हळ्यार परमात्मान आसूच कडिन खंय धर्म आनी यज्ञ जाता थंय हिका घेवन वचूं का म्हूण लेखिल्लें म्हळ्यार हिणें असल कडेन रावचे पशी एक उत्तम स्थळार आसूं का म्हूण म्हणलेलें लेखिल्लें जाल्यार म्हाका गोत ना अशें जाता म्हूण आतां हांव तिगेले चरणारी पडटा आनी तिगेल्या पुराय सांगता कडेरी सांगता तो देवी मेगेल निमती एक तप्प जाला कसो म्हूण म्हळ्यार तुगेल विशयांत म्हाका एक नमने करूण येयलें तशी तुका बरें करता म्हूण म्हणलें खातीर हांव हांगा दुखून घेवन वचून विष्णू नाशिल्ले कडेन तुका सोडता म्हूण आशिल्लें जाल्यार तें कार्य सुकृत की दुश्कृत म्हूण कळ्ळी म्हाका जाल्यार मेगेल्ले रेक्की पडलेले पळयतना हांव तुगेले विशय लेखिल्लें समनैकी म्हूण म्हणलेलें आलोचना येयलें तुका कशी दिसता तुका कसलें कोरका म्हूण दिसता तशी कर तूं म्हूण म्हणटना ती सांगतना भेतव्यम सुपर्ण असी सुपर्ण त्यज संभ्रमम म्हळ्यार सुपर्ण म्हळ्यार गरुडा तूं भिवचें नाका तुका आनीकी घट्टी छंद पाक येता आनी तूं म्हाका अयो हांगा सुचें सम न्हय तूं म्हूण म्हणलेलें पळय तें एक नमने मेगेल निंद केल्या बरी जालें तशी ताजी निमती तुका असल एक अवस्था येयली जाल्यार तुका इच्छा आशिल्ले कडेन तूं वच खंयचेय स्त्रियो तांणी करुणेक अर्ह पुरजनाल वयर करूण दाखोवका म्हूण म्हणलेलें तूं लेखचें नाका कळ्ळें तूं फुडली बरी जाता तूं हांगा दुखून खंय जाको थंय वचूं येता म्हूण म्हणटना तागेले पाक आयलींची भारी चंद भारी बलिश्ट पाक जाल्ले कडेरी तांणी थंय दुखून चमकलीची जाल्यार विशय कसो
गरुडानं शांडिलीक निंद कसं केला म्हण म्हणलेले मना येतं जलरी ताण इलेक्कील कसं ने शांडिलीक चंगचंग स्थान म्हूण आशिल्ले कडेन ओरका म्हूण लिखिल्लें न्हय जाल्यार तशें न्ही तें तिगेलें निंद जाल्लें न्ही कसो न्ही म्हूण म्हळ्यार ती भारी शिश्टाचार संपन्न जावन आशिल्ल्यानी व्हडली सिद्धी पेवील तपस्विनी ती आतां गरुड एकलो पुरुश न्हय ताणें तिका रेक्यार बसून खंयच्या चांग कडेन होवन सोडका म्हूण लेखल्यारी त्या परस्त्रीक ताणें आपडका म्हूण आलोचन केल्ल्या वरी जालें न्हय आनी एक कसं म्हूण म्हळ्यार ती स्वता तिची सिद्ध स्त्री जाल्यार देखून सिद्धी पावल्या देखून तिका प्रपंचा खंयच्या मुल्याकय वचूं म्हळ्यार वचूं जत तशिल्लें तसली एक उबारन व्हरून म्हळ्यार उबारन म्हळ्यार चोरन खांपून न्ही बैस मेगेल फाटीर म्हूण सांगून तिका खंयच्या ओरका चंगचांग जागेर क्षेत्रांत न्ही सोडका ही काय तपस्विनीन तसल कडेन वचूं म्हूण लेखिले एक चूक जेल ताग्यात गरुडाल तशी पळय हनुमंतान सीतादेवी म्हणूस तुका आबची समुद्रा दुखून समुद्र दांटून व्हरता मेगेल फाटीर बैस म्हण तेन्ना तिणें म्हणूस पळय तूं म्हाका पुत्र समान वय कळ्ळें तूं रामाल भृत्यूय वय जाल्यार लोकाक तूं म्हाका परपुरुश आहले फाटीर बैसून हांव येयली म्हणलें लोकनिंदेक लोकनिंद म्हाका जावचें नज तशें जावन हांव तुगेले फाटीर बैसना हांव येवचें जाल्यार रामचंद्राल वटू येवचें म्हूण तिणें सांगचें आस पळय तशीच हांगा आनी एक केलो उपंत कोणाकी एक आमी उद्धार करताची म्हूण लेखचेय पळय तें आमगेलें अहम जाता ते वय धर्मा विरुद्ध जाता तशी हांगा स्वता सिद्ध स्त्री जावन आशिल्लीक गरुडान हांव तिगेलो उद्धार करता म्हूण केलेची चड जाल्लें म्हूण जवो आतां ह्या पुराय विशयी वय न्ही जावन आतां गरुड गालवाक येवन कसले वता आशिल्लो गोड सोदूचेक न्हय आतां गोड हांकां मेळ्ळी जाल्यार प्रयाण करता करता विश्वामित्र वापस मेळ्ळो तेदना तांगेलो एक गोड ना पळोवन विश्वामित्र सांगता हे गालवा तुवें जेवण गुरुदक्षिण दिता म्हणलेलें न्हय आनी मग्गी दिवका तूं म्हाका कळ्ळें आनी कसं म्हूण म्हळ्यार तूं केदनकी हाण दिला रे हांव घेवच्या तयार ना तुका न्ही ಸ್ವಲ್ಪ समय दिता तेदे भितर तूं म्हाका हांव सांगिल्लें तसलें घोडे गुरुदक्षिण जावन दिवका म्हूण आतां आनीकी माती हुंजल ताका इतलें हांव निम गेलें म्हूण तेदना गरुड म्हणाल तूं मनान तूं दुख्ख करून घेवं नाका आमी कसं करचें म्हूण आलोचन करया म्हणून सांगून सीदा गरुडान कसं केलें ताका ययाती रायाले व्हेल्लें कळ्ळें खंय ययाती राय आसा पळय तो इक्ष्वाकू वंशाचो तागेले व्हेल्लें म्हळ्यार ताणें कशें म्हणलें म्हळ्यार आमी एक राया लागीं वचून प्रार्थना करया अशी म्हूण सांगून तेदना राय जाल्ल्यान प्रजेले एक अपेक्षा नेरवेरसून दिवका म्हूण आसा तांतूय तूं ब्राह्मण म्हणटना इक्ष्वाक वंश न्ही चंद्रवंशांतलो तो रायो तशी तो गरुड सांगता आमी ययाती रायाले वचा कळ्ळें तागे लागीं तो एक जावन तो आमी स्नेहितू आनी अपार धन आसा एकच वेळ तागेले गोड नानतले रे तागेले आशिल्लें धन घेवन खंय तें गोड मेळटा तें आमी घेवया म्हूण म्हणटा नवशाल पुतू सांगेल पुरे नेरवेरसून दिता ताका तशें हांव सत्यविक्रम म्हणटाची तुची तागेले मागल्यार तो पुराय सिद्धी करून दिता तुगेले मनान तुला अशी तांतूय हांव येयला म्हळ्यार मेगेल मित्र न्हू तो आनी की बारी जाग्रतेरी तुका तो सर्व दिता जाय म्हणलेलें तशें जावन सादारण कुबेराल इतलो धनीक म्हूण येता म्हूण सांगून सीदा प्रतिश्ठानपुराचे ययाती रायाले वताचे ययाती तांकां स्वागत करता आनी कसं खातीर येयलीची म्हणटा कडेन रे गालवाल विशयी पुराय सांगता कोण गरुड आनी म्हणटा पळय अशी असल गोड सोदून आमी हांगा येयल्याची म्हूण कडेन ययाती सांगता कसो गोतसोय जैता राब कसल करूं जाता म्हूण पळयता म्हूण आनी तो म्हणटा कसो गोतसोय आजी म्हळ्यार मेगेला तुमी निमगुच्या आयिल्ल्यांची म्हणटना मेगेल जल्म सार्थक जाल्लो याच्या कान कसं निमगुच्या आयला रे
दिनानातील रायो तागेल कुल नाश करून घेता म्हणटाची देही म्हळ्यार जे नाका ना म्हण म्हळ्यार भारी पाप येत कई तशी आनी तांतूय सत्पात्र जावन नाशिल्ले घालवाक दिना म्हूण म्हणल्यार म्हगेल वंशनाश जायत जाल्यार एक कसो कोतसवे म्हाका एक चेल्लेच ती देवता स्त्रीशी चंदी म्हळ्यार चंदी ती कावारडी कोन्न घेवका म्हणून अनेक देवते मनुष्य असुरान समीत अशें केला तसले चेल्लीक हांव दान दिता तुका कळ्ळें दान दान म्हळ्यार वर्डी कोन्न दिवचें न्ही दान दिता ती तिगेल पोट्टांत तिक एक विशेषत कसा म्हळ्यार तिगेल पोट्टांत जल्ले चेरडू पुराय कशी आसताची म्हूण म्हळ्यार चक्रवर्ती जावची तसल योगार आसताची म्हणटना तिका प्रतिग्रहण करच्या खंयच्यो राई वपता खंयचे रायाक प्रतिग्रहण करून दिता तूं तांगेल्या त्या गोड्यासवे म्हूण पळय आनी ते 800 गोडे ओट्ट करी म्हूण म्हणटा माधवी म्हळेले चेल्लीक दिता हांव जाल्यार त्या चेल्लीले चेडवांक हांवच मातामह जावका म्हूण जायत म्हणटा घालव आनी तिका दान घेता म्हणटा त्या वेळार माधवील ओटो ताण वताना गरुड सांगता पळय तुका आतां तीक कोणा खंयचे एक राया वारडी करून दिवं न्हू तूं गोडे घेवयत म्हणला न्हू आनी कसा लेका हांव तुका हांव वता घालव लेखतकय खंयचे राया दिवच्या बायेक कन्येक 800 गोड घेवच्याक म्हणून कुडले ताका हरियश्व म्हणलो रायो उडगा सैलके अयोध्येचो इक्ष्वाकू कुलाचो थंयचो मुकलकय तो आनी म्हणलें की पळय ही मेगेली कुमारी म्हळ्यार मेगेल धूव म्हळ्यार म्हणके म्हणटा तो संतान इगेल संतान इक जावची संताना निमती वंशाभिवृद्धी जाता आतां मात्र तिक दिवका जाल्यार कन्याशुल्क दिवका म्हाका तें कन्याशुल्क कसल्लें पळय म्हणटा कडेरी हरियश्वाक माधवी पळितनाची भारी मोह जाला तिगेल निमती संतान जावका म्हूण म्हणलेली इच्छाय जाला ताका कडेरी सांगतकय कसो घुसवें ती इक पळितना कळटा ही उत्तम जातीची स्त्री म्हूण सांगून कळ्ळें सर्व लक्षण संपन्न ही तशी आनी कसं म्हूण म्हळ्यार एक उत्तम स्त्री उत्तम संतान दिवची स्त्री येयले पुरे लक्षण ही कस तशी जायत कन्याशुल्क दिवया जाल्यार मेगेले ऐश्वर्य कितलें म्हूण म्हळ्यार तुका गोत्तस न्हय मागीर सांग पळय हांगा आमकां एक विशय कळटा म्हळ्यार हरियश्वाक तिगेल निमतीक उत्तम संतान जावका म्हूण म्हणलेलें मात्र मन आशिल्ल्या शिवाय तिगेल तागेल सुखोपभोगा खातीर ती जावका म्हूण म्हणलेलें मना नाशिल्लें ताका तशी त्या वेळार घालव सांगतकय म्हाका तूं 800 गोड दिवका कन्याशुल्क जावन अमकी तसल गोड म्हूण म्हणटना तो सांगतकय ब्राह्मणोत्तमा म्हगेल्या 200 गोड आस तसल गोड तशें जावन हिका वर्डीक हिक म्हगे लागीं दवरून घेवचें आमी जनसादी जायना जाल्यार ही सत्संतान दिवची स्त्री जाल्यार देखून हिक 200 गोड दिवन एक संतान हिगेल निमती पावकावे म्हूण म्हणटना घालवाक यो कसो करचेत राया कसो सांगचें आतां हाक वारडी कोन्न दिली ह्या चेल्लीक मागीर वपास आनी 600 गोड कसो करचें कसो करचें म्हणटना ती माधवीची म्हणटकय राया हे ब्राह्मणा पळय कसले चिंत करूं नाका म्हाका फुडें एक ब्रह्मवादी जावन आशिल्लें एक उत्तम ब्राह्मणान एक वर दिलेलें कसो म्हळ्यार प्रतिप्रसव जाल्ली नंतरय तूं कन्ये जावन आसता म्हूण तशें जावन आतां 200 गोड घे तुका जावका न्हय मागीर हांव कन्या मस्त येता पळय एक संतान जाले नंतर तेदन वापस तूं म्हाका घेवन आपोवन व्हर तशीची आनी खंयच्यो राय आसा म्हूण पळय म्हूण म्हणटा ती कडेरी म्हाका कसलें करूं कळना म्हगेल अन्नान तुका गोड वट्टे करचे खातीर म्हाका दिला म्हणटा म्हगेल अन्नाल उत्तर हांव फट्टें करचें ना जे म्हणलेले खातीर हांव ह्या पळय वापरलें मागीर तुका कसो दिसता तें करी म्हूण कडेरी घालवाकय दिसता विंगड कसलेची
उपाय नानवे म्हूण सांगून हरियशवाले सांगतो तो जैत इक्का प्रतिग्रहण करी मांत्र एक पुत्र जाऊतई मांत्र म्हण जैता म्हणत तो 200 घोड दिता आणि एक पुत्र माधवी निमती पावता तोची वसुमनस म्हूण म्हळ्यार पळय याती वपास याती का पुण्य दिवची अन्नी वसुमनस्सु चलबे माधवी निमती हरियश्वरायक वसुमनस म्हूण म्हणलेलेकू संतान चले ताजे नंतर गालवाक कळले एक संतान जाल्ला म्हणून तेदना तो सांगता म्हाका आनीक एक गुरुदक्षिण वट्ट कुरोस हांव तिका घेवन वता विंगड कडीन कडीरी जायत म्हणटा रायू तिका वापस दिता ती बाई साध्वी तपस्विनी बारी ज्ञानी तिका अन्नान म्हाका हक्क दिल्ला म्हळ्यार मेगल कर्तव्य कसलें म्हूण म्हळेलें तें तिका गोत आशिल्लें तशी ती कसं करता वापास तिका न्यामस्त येयला न्हय गालवाल वट वता गालव कसं करता एक गोडे तुगे लागीं आसो मागीर पुरे ಒಟ್ಟು कोरनू तुका ह्या गोडो आनी पुरे 800 गोडे वटू जाल्ली नंतर वटू व्हरता म्हूण दिवोदासाले व्हरता काशी राज्याचो अधिपती भीमसेन म्हणलेलस तागेल पूत आतां दिवोदासू तोवय आतां काशी राज्याचो राय जावन आसा ती सांगता तो सांगता पळय हांव महिपालाले व्हरता चांग तो महिपाल दिवोदास म्हळ्यार रायू महिपाल म्हळ्यार चांग तो संयमी सत्यपरायण पळय तोवय तुका चंद करून मर्यादेर पळयता म्हूण म्हणटा कडे दिवोदासा लागीं जाल्लेले विशय पुरे सांगता तेन्ना तो सांगता पळय बाई हरियाश्वाल्याक कितले गोडे आशिल्ले पळय तितले मेगेले आस जाल्यार हिगेले संतान पुरय चक्रवर्ती जेवचे तसल गूण सुचे जत्ताचे म्हणलेले देखून म्हाका हिगेल निमते एक संतान पावया म्हणून दिसता आतां हरियश्वाक एक संतान हिगेल निमते जालेले हांव एक संतान पावतय तिका दवरून घेता जालें आतां ती कन्या जाल्ल्या न्हय दिवोदासू तिका ग्रहण करता आनी तिगेल वटू आसतकय कितले की काळ कितले काळ म्हळ्यार एक चेडूं जेवतय प्रतर्दन जाता प्रतर्दन जातरी गालव वापास येयलो दिवोदासा ते माधवीक वापास मेगेले दी या 200 घोड तुगे लागीं आसो बरलेले घोड वटू जाल्ली नंतर हांव येता जैत सत्यप्रतिज्ञ राय न्हू तो कूडले गालवाल वटू माधवीक पेटोवन दिता मागीर तो उशीनर रायाले वता उशीनर राय भोजनगरीचो थंय वचून थंय उशीनर रायाले सांगता पळय ह्या कन्येल निमती जाल्लेले संतान सगळे पृथ्वी शासन करचे तसल समर्थ जताची म्हणस तशी तुका चेडूं जाय जाल्यार हिगेल निमती कन्या शुल्क दिवका त्या कन्या शुल्क कसलें म्हूण म्हळ्यार अशी आनी 400 घोडे म्हाका जावका ते दितवे म्हूण मागीर म्हणटा तो म्हाका ते घोडे मेगेले खातीर न्ही म्हाका कसलें प्रयोजन ना जाल्यार गुरुदक्षिण दिवका हांवें ताजे खातीर घेतरस साध्य जातलीक परिग्रहण करी ना नातल्यार हांव मुखार वता हिका घेवन म्हूण कडेरी उशीनर सांगतके गालवा तूं सांगील पुरे म्हाका कळ्ळें जाल्यार हें चलयेल निमती म्हाका चेडूं जेवचें म्हळ्यार म्हाका बारी संतोशुची जाल्यार मेगे लागीं 200 घोडे आस जाल्यार विंगड विंगड नमने गोड जायतवे म्हूण ना तोच गोड जेवका म्हणटा जायत म्हाकाय एक चेडूं हिगेल निमती जाल्यार पुरो म्हूण म्हणटा जालें न्हय जायत म्हणटा गालव उशीनराकय एक चेडूं जाता शिभी म्हणलेलें नांव जाता आतां गालवा कळ्ळें एक चेल्ल्या चेडूं जाल्ला हांकां वापास येयलो थंय दुखून 600 गोड जालो तो आनी माधवी घेवन मुखार प्रयाण करतना वापास ताका गरुड मेळ्ळो गरुडू म्हणटा की हो तुगेलें तोंड पळयतना तूं कार्यसिद्धी करून घेतला की म्हूण दिसलें म्हणटना ना 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 4 इंतूल 3 वांटो जाला आनी 1 वांटो जेवचें आसा आतां तें कशी पूर्ण करचें म्हूण आलोचना करतर आसा म्हूण कडे तो सांगता हो जाल्यार तुगेलें तें आनी एक वांटो तें काम सफल जाता म्हूण म्हाका दिसना गालवा
इत्याक म्हूण म्हणटना तो सांगता एक काणी सांगतो विश्वामित्रालीची फुडली काणी गादी राज म्हूण एकलो आशिल्लो ताका सत्यवती म्हूण एक धूव आशिल्ली त्या सत्यवतीक रचिका म्हणलेल्यान एक गादिल्ल्यान प्रार्थना करून वारडीक करून घेता म्हणलें तेदना गादिरायान रचिकाले म्हणलें म्हाकाय सगळेची दव गोडो एक कानो काळ आशिल्लो 1000 गोड दिवका म्हूण रचिकान जायत म्हणला वरुणाल लोका चमकाला त्या वरुणाले निमून थंय यशवतीर्थ आशिल्ले 1000 गोड हाडून दिला मुखार गादीन पुंडरीक म्हणलेले की यज्ञ करून त्या गोडे पुरे ब्राह्मणांक दक्षिण जावन दिलेले त्या ब्राह्मणान कसो करचे गोडो त्या वेळाक 3 ह्या रायान 200 गोडे ब्राह्मणाला घेतिले मागीर वरलेले 400 गोडे त्या बियास न्हंय वितस्ता म्हणटा ते दना वितस्ता न्हंयक दांटून वतना न्हंयची प्रवाहांतू खंय खंय गेल्ले तशें हांव न्हू हें 600 गोड सोडल्यार हे लक्षण असोच गोडे विंगड नाची तुगेल मुखारसून खंय वचुका घेवच्याक म्हूण म्हळ्यार प्रयत्न व्यर्थ जाले जाल्यार तूं भिवचें नाका आतां 200 गोड एक संताना 200 गोड दिताचे म्हूण जालें न्हय आतां 600 गोड मेळ्ळे न्हय आनी हिक विश्वामित्राक उपसून दी म्हूण घालवाक विंगड खंयचे वाट दिसना की वय 1000 गोड्यान तूं 600 भरला ती 600 आमकां मेळ्ळा भरलेले 400 गोडे होळण गेला म्हूण म्हणटना खंय दुखून गोडाडचे म्हूण जायत म्हणटा मिगेल ಒಟ್ಟು तूं यो गरुडा विश्वामित्राले उल्लो कोनमे म्हूण सांगून गरुडाक घेवन चमकला वचून पुराय रायाले वचून 600 अश्व घेतले आनी विश्वामित्राले चमकलो आनी म्हणलें की तूं सांगिल्ले रूपलक्षणाचे 600 गोडे मात्र तयार जाला दक्षिणा रुपांत ते घे आनी 200 गोडे त्या रितीचे गोडे जगत्यारी ना म्हूण आयकलो हांव ताजे बदलाक एका प्रतिग्रहण करी ययातील चेल्ली ही 3 राजर्षणी कवारडी करून घेवन 3 धर्मात्म चरडू जाल्याची तूं हिगेल निमती एक सत्संतान पावीत म्हणटना 800 गोडे तुका दिल्लेले बरी जाल्ले तुगेले गुरुदक्षिणा ऋणच पळय ते मिगेल गेल्ले म्हूण सांगून लेकून कृतार्थ जाता विश्वामित्रू पळीत कय इक तूं सुरवेका मेगेले हाडीत आशिल्लें न्हय हांवची 4 चरडू हिगेल निमती पावत आशिल्लें न्हय जेवो आतां एक पुत्र जाल्यार एक पुत्र ते 600 गोडे आश्रमाक सोडी तूं म्हूण मागीर माधवीक परिग्रहण करून अष्टका म्हणलेले एक पुत्र विश्वामित्राक जाता वसुमनसु प्रतर्दनु शिबी अष्टक हर्यश्वाल पूत वसुमनसु तशीची हे 4 जनाल निमती म्हळ्यार हर्यश्वाल निमती वसुमनसु दिवोदासाल निमती प्रतर्दनु उशिनर रायाल निमती शिबी मागीर आतां विश्वामित्राक अष्टक म्हणलेले हे 4 चरडू माधवी निमती जातात तांकां 4 जनाक मागीर तो कसो करता गुरुदक्षिणे दुखून मुक्त जाल्लो न्हय हांव तो तीक सांगता कय म्हळ्यार विश्वामित्रांनी कसं म्हणलेले एक चरडू हिगेल निमती घेता म्हूण ते चरडू जाल्ली कुडले तो तपस्या करू चमकल की ही एकली जाली न्हय कडे घालव म्हणाल की तुका तुगेला नाल्या घेवन सोडता म्हूण सांगून सुरवेचो चेल्लो श्रेष्ठ दानपती जाता दोनीचो भारी विराग्रणी जाता तिन्नीचो सत्यधर्माचो जाता तशीची 4ईचो यज्ञ करच्यान तो श्रेष्ठ जाता तुगेले अन्नाक ताणें म्हणलेलें न्हय 4 चरडूवांकी माता महा हांव जावका म्हणून तुगेले आनु नरका दुखून हांगेल निमती पार जाता कळ्ळें तशी घे तुगेल निमती मिगेली गुरुदक्षिणेचे ऋण तिरसले तुका तुगेले अन्नाले होवन सोडता ये आतिला चमकलो माधवीक ताका उपसून दिल्ले आनी गालवय तपसी करू अरण्या चमकलो तिका वापस कन्या मस्त आयले इत्याक म्हळ्यार तिका पुरुश स्पर्श दोश म्हणलेले येना अशी तिका एक वर मेळ्ळेलोच न्हय वापस विवाह योग्य जाल्ले ययातील्याक तकय माधवीक स्वयंवर कोरका म्हणून प्रयाग आयला स्वयंवर करता म्हूण म्हणटा तागेले चल्ले पुरू यदू हानी पुरे माधवीक घेवन थंय गंगा यमुना प्रयागा वचून चमकलीची ते माधवीले स्वयंवराक
ಕೇವಲ ರಾಯನೇ ನಾಗ ಯಕ್ಷ ಮನುಷ್ಯ ಗಂಧರ್ವ ಪಶು ಪಕ್ಷಿ पर्वत नयो पुरा येयलेच कितली की राय प्रयाग आयल्यांची जलबे ती माधवी स्वयंवर माल धरून मतरस पूरे जनाल परिचय कोण दितरसची यदू पुरू जलरी माधवी कोणाकही वरडी कोण घेनाकय आम्ही आता पवन अंतू राबता म्हणून कळवे म्हाका हें तपोवनच मिगेल बामूण म्हळ्यार रे हांव तपोवनांतू राबता आनी मिगेल वरलें जीवन हांतूची म्हणून सांगून ती थंय वनांत राबून तपस्से करता. थंयची कोणाले भंय ना तिका ब्रह्मचारिणी ती थंय तपस्से करून वनांतू राबतना माय येया ती मस्त वर्ष काल जिवंत असतो तो मागीर तागेलेक मरण जाता. पुरू यदू तागेल चेडूं तागेले ताण सांगेल काम पुरे करतली देखून तांणी श्रेश्ठ जाताची 9 साल पुतू ययाती स्वर्गाकय वता. स्वर्ग लोकांत वचून राबली नंतर मरणानंतर स्वर्ग लोका वता म्हळ्यार त्या लोकांनी तो सशरीर समीत स्वर्ग लोका वता म्हणशील जेवो स्वर्गांत श्रेष्ठ फल उपभोग करतकय कितली की सहस्र वर्ष जाल्ले कळ्ळें ताका खंय तरी म्हळ्यार भुंयन तो हांव केल्लें पुण्या फल जावन स्वर्गांत हांव सूख अनुभविसूचे आयला म्हळें विसरून स्वर्गाची मिगेले हेंची शाश्वत म्हणून भ्रमेंत पडलो तो कडेरी कितले की राजर्षो स्वर्ग आयल जन थंय आसतनाय तो एक नमने तांकां पुरे तेगळसून उलयती त्या म्हळ्यार हांव कितले की काल दुखून हांगा आशिल्लो हें मेगेलेची म्हणलेली रिती रस्तो तांणी पुरे अर्थ आयलीची आपण मात्र हांगा शाश्वत म्हळें लेकार तो दुरभिमानी जावन कचकचकी उलयता. तांकां पुरे इंद्राक कळ्ळी कुडले थंय कितले की राजर्षो आयल आसता पळय स्वर्गाक तांणी पुरे कसो उलयता कडेरी थंय स्वर्गांत तूं आशिल्लो जन आसा पळय ते देवते तांकां लिखले की यो कोण कसो खातीर येयलो कसो कर्माचे पुण्या फलान हाका स्वर्ग मेळ्ळेले व्हड तपस जेव केल्ले हांगा घेवन तागेले स्वर्गुशी करतना यो म्हणून तांणी कशें येयली यो म्हूण म्हळ्यार कोणाकय कशें येयलो म्हणून कळनाकय इता म्हळ्यार वो केदोन दुखून आसना मागीर तांकां येयाती कशी थंय येयलो म्हळ्यार विसरला जाल्यार तशी वो कोण म्हण आमकां गोतना म्हण तांणी म्हूण काजल्ल री हो स्वर्गार दुखून च्युत जालो. त्या वेळा ताका भारी भंय जाली खंय तागेले आंगा वयरचे ते माल बावन गेल्ले तागेले उडगास विसरून गेलो तागेले स्वर्गांत आसतना ताण घालेले आभरण किरीट पुरे पडले दोग्गू पडतरस गर घुंतरस ताका तागेले खंयचे अंग हातोटी दवरूं जायना एक पंत काळोख जाल्या वरी जालें ताका कसो करचें म्हूण लेको भितरी भुंयचे तिकड पडतना तागेले मनांत हे प्रयल खंय यो हांव कसलें वायट केलें थंय कसलें अशुभ केलें इतले खातीर हांव स्वर्गा दुखून च्युत जाल्लें कडेरी एक देवपुरुश ताण ताका लकयल खंय स्वर्गा दुखून तो म्हणाल खंय ययाती तूं अत्यंत मदोन्मत जाल्लें देखून आनी तूं कितले की पुण्य पुरुशांक स्वर्गार येयल जनाक तिरस्कार केलेले देखून तूं स्वर्गार दुखून च्युत जाला आनी तुका कसलें पुण्य मरलेलें ना म्हणटना देवेंद्रान सांगेल ताका भुंयचेरी लकयाची म्हूण सांगून तशी तेदना ताका दिसता की येतीक वई हांव कितली चूक केली न्ही म्हणून तांतू भितर तो आलोचन करता पतयम सत्सू हांव भुंयचेर पडचें जाल्यार व्हड न्ही सत्पुरुशाला मध्येन तूं पडची तशी जावो तो पडत म्हणटना नैमिशारण्यांत 4 श्रेश्ठ जन तांणी बैसून आशिल्ले पळयले तांणी सत्पुरुश म्हणून तागेले मन आयली कुडले तांगेले मध्येन तूं पडू चमकलो तांणी वाजपेयी यज्ञ करून पूर्णाहुती जाल्ले मान खंय तांणी ते कोण प्रतर्दन वसुमनस उशिनर शिबी कळवे उशिनर आल्पोतु शिबी अष्टक 4 जन हागेले नात्रची
तांगेलमध्ये पुडका म्हूण लेखले कुडले ते वाजपेयी यागाचे यज्ञा धूम स्वर्गात वत पडे तेंचे वाटे दुखून पोडूचूर केलके कडेरी तांगेलमध्ये वचून पडला यो तन्नी 4 जन निमगे ताका कोण तूं कोणाल बंदू खंयची कुलाचो तुगेल गांव खंयचो यक्ष देवते गंधर्व राक्षसो मनुष्य म्हूण म्हाका दिसना कोण आसच्या पुरो तें सांगतो हांव ययाती म्हणल राजर्षी स्वर्गार चमकलो लाभ मेगेल पुण्य पुरे क्षय जलते कळवे तै दुखून च्यूत जतना हांव पतेयम सत्सू म्हूण एक पंत मागिलो म्हळ्यार सत्पुरुशाल मध्येन तुची पडल्या जाय तशिल्या म्हूण तशी तुमगेल मध्य हांव पडलेले कार तुमी सत्पुरुश म्हूण म्हाका कळ्ळां ते दना तर निमित्त तूं कसो जेवका वो सांगता स्वर्गार तुकून च्यूत गेला न्हय म्हाका हांव थंय कसकी चूक केलेली जाल्यार म्हाका स्वर्ग आशी वचनी म्हूण म्हणटना तेन्ना तो सांगता तांणी सांगता जयता तुका वचूं म्हूण जाल्यार आमगेलें पुण्य फल पुरय तुका दिताची थंय वचचें म्हूण त्या वेळार ती माधवी आसा पळय ती सांगिल्ली न्हय जिंके भोंवल्या वरी भोंवतोर आस म्हूण सांगून तपो एक रितीन आमी कशी लेखूं म्हळ्यार तिका तपस्विनी जावन सुरवेक ती जितले निचिंतेरी एक वनान तूं जिंकी कशी भोंवता तशी भोंवता म्हूण म्हणलेलें तें कशी म्हूण लेखूं येता म्हूण म्हळ्यार तिका जिंके रूप धारण करूंक येत तशें दिसता तितली सिद्ध आशिल्ली दिसता ती थंय तण खाता खाता थंय तर येवन पावली म्हूण तिका पळयतना ती तपोधनी म्हूण कळटा जिंके रुपार आशिल्ली की जिंके बरी मृगचर्याक्रम म्हूण मृगचर्याक्रम म्हळ्यार ती 4 पांयार चमकून येवची बायल मनीशी आशिल्ली आसताली कळ्ळें ती गेल्याक तिका आतां हांकां राजर्षांक कळ्ळें की ती सामान्य न्हय म्हूण ती गेल्यार निमगेली कोण तूं हांगा कसले आयले तूं म्हूण म्हणटना आम्ही तुगेल चेडूं म्हूण लेके कसं म्हूण आज्ञा सांग्याची म्हूण तिका भारी संतोश चितकय तिका आनी कोण म्हणूय गोतस तो कोण म्हणूय गोतस ययाती लागीं येवन नमस्कार करता आनी सांगता तूं मेगेल आन जावन आशिल्लो हें 4 जन मेगेल चेडूं तुगेल दौहित्र कळ्ळें तुका आनी उद्धार करताची तुगेल उद्धारा खातीर तूं दौहित्रांक हें मेगेल जाल्लेलें चेडूं तुगेल दौहित्र जावका म्हूण तूं मागिलो कळ्ळें तशें जावन आनी तुका उद्धार करताची म्हूण कडेरी 4 चेडूंय माधवीक अभिवादन करताची मागीर राज्याला सांगताच कसं न्ही म्हूण म्हणल्यार पळय तुका आमगेल पुरी तपस्या फल दिताची तुमी यज्ञा हांगा वापस स्वर्गार वचूका म्हूण तेद भितरी गालवूय थंय येता तोवय म्हणटा तपसो मे अष्टभागेन स्वर्गम आरोहतां भवान मेगेले 8तांतूल 1 भाग तपस्याचे 8तांतूल 1 भाग दिता तूं वापस स्वर्गार वस म्हूण कडेरी तन्नी तांगेले स्वर्गा तांगेले पुण्यांतूल 1 भाग दितना तो वापस स्वर्गाभिमुख प्रयाण करता वापस ताका दिव्य शरीर येता दिव्य मालाभरण मेळटा दिव्य रूप मेळ्ळी कुडले मागीर तागेले पांय भुंयक स्पर्श जायनी सुरवेक वसू मनस सांगता हांव कितली सकडी पुण्य केला तें तुका दिता त्या पुण्यान तूं स्वर्गार वस म्हूण प्रतर्दुनी सांगता हांव कितले धर्म पालन केला की कितले पुण्य मेळ्ळा की तें पुरे पुण्य तुका दान करता म्हूण उशी नराय तशी सांगता उशी नराल पोत शिबी तवय तशी सांगता हांव कस सकडी पुण्य केला फटी मारना नशी कसं पुण्य संपादन केला पुरय तुका दान करता म्हूण नवशाले जायता म्हूण पुरय जनान दान दिल बे मागीर विश्वामित्रा निमती माधवी जल्लो पूत अष्टकू तो यज्ञ करच्यान तो श्रेष्ठ म्हणलें पळय तोवय सांगता हांव कितले यज्ञ केला 100 गटल्यान पुंडरीक याग वाजपेय याग अश्वमेध सकड केला पुरे फल तुका दिता हांव ह्या यज्ञा खातीर मेगेल सर्वस्व विनियोग केला देखून मेगेले विंगड कसले ना जाल्यार मेगेले यज्ञा फल तुका दिता म्हणून तांगेले पुण्य फल ययाती दिता तो भुंय दुखून वयर 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 वचून कडेरी
चार जनाले तगेल दौहित्राल पुण्य प्रभाव गलवाल पुण्य प्रभाव हाजी निमती स्वर्गा चमकलतो तशी स्वर्गार दुखून पतन जावन पडलेलं येयाती तगेल दौहित्राल निमती आणि गालवाल निमती उद्धार जावन तगेले तो वापस स्वर्गारी चमकला तंग भारी संतोष चलकई आमगेला जाकम्मी स्वर्गाक पेटैल नमे म्हूण कडे स्वर्गांतो तक भारी लायक स्वागत करताची आणि चिकाणे मी पैची दिसा पळया काही नमाच्या मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृते हे स्वभावात करोमी यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.